ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल. निवडणूक जिंकून देण्याचं नेत्यांना दाखविले होते आमिष. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक करणे शक्य आहे असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता आणि IT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू झालेला आहे. दिल्ली पोलिसातही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2014च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम बनवणाऱ्या टीममध्ये आपणही होतो असा दावा शुजाने केला होता. एका विशिष्ट प्रणालीचा वापर करून ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो असंही त्यानं त्यावेळी सांगितलं होतं. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी या दाव्यांचा मुद्दा बनवून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. याशिवाय 14 नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणारं ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा करत होता. 53 कोटी रुपये दिले तर मी 63 जागांचं ईव्हीएम हॅक करू शकतो अशी ऑफरही त्याने नेत्यांना दिली होती. तसंच अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा त्याने यावेळी केला होता. आपण अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं होतं. त्याच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम हॅकिंगचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केलं आहे.